सुनील आणि सचिन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते. जे आणि मन स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच, 8 चेंडूंचा खेळ. पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम पाटीलवाडी संघ. आपला 12वा प्रतिनिधी प्लीज इथपर्यंत पाठवा. मी विनंती करतो करण साळुंके आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. अभिनंदन अतुल, सामनावीर पहिल्या सामन्याचा. चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 21 धावांची तुफानी खेळी 6 चेंडू पेस करत असताना. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल कमी गतीचा होता. बॉलिंग ट्रॅक वरती ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा कमी गतीचा बॉल आहे, हुक केलाय, फटका चांगला आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील या बॉल वरती. एक्स्ट्रा पॉइंटला डीप मध्ये हा चेंडू फरार झाला. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळाल्या. सुनील यांच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेत चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शोधला, गॅप मध्ये चेंडू टप्पा 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 जाईल निघून. अगदी कार्पेटच्या साह्याने हा बॉल अक्षरशः जमिनीला गुदगल्या करत गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार, लगातारचा दुसरा. चांगली बॅटिंग. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर भरपूर कमी गतीचा होता. त्याच्यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास सुनील यांचा, परंतु तो थांबला. त्याच्यानंतरचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. पाहिलाय, ओळखलाय आणि सोडून दिलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 10 धावा, 9 धावा, सॉरी 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगलाय, कमी गतीचा होता चेंडू, त्याला दिला भिरकावून. चेंडू सरळ समालोचन कक्षामध्ये आलाय. समालोचन कक्षाला वंदन करत असताना या बॉलला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला षटकारासाठी. अगोदर दिशा देण्याचं काम नक्कीच केलं या खेळाडूने, परंतु त्यानंतर फुंकर मारली चेंडूवरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला. बॉल जाईल एक टप्पा सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर. चौकार. तुफानी खेळी. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडू पासून सुरुवात केलेली चौकार षटकारांच्या आतिषबाजीसाठी ती मात्र अजूनही चालू आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये. 1 टू गो. 19 धावा धावफलकावरती. ही खेळाडू वृत्ती आहे. ओहो, थोडीशी धोक्याची घंटा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती.
चांगला खेळ सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती एक चिकी सिंगल, त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील सुनील. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ विठलाई देवी पाळशी असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इस पंचांना नक्कीच प्रश्न विचारले. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1 मिळतील 2. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला त्याच टप्प्यावरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 23 धावा धावफलकावरती. अवांतर चेंडूनी सुरुवात झाली, एक्स्ट्रानी सुरुवात झाली या षटकाची. पहिले 2 चेंडू जर का आपण पाहिले तर वाईड होते. आता फटका चांगला आहे, भरपूर चांगला आहे. जितका चांगला आवाज आला तितकी चांगली लांबी देखील मिळाली या फटक्याला. 6ची मोहर उमटवले या बॉल वरती आणि बॉलला पाठवलं सी कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा, आणखीन एक चांगला, परंतु लांबी आता कमी आहे. कॉलिंग चांगलं झालं होतं. स्वतः थांबवलं होतं खेळाडूने. तुम्ही थांबा, मी घेतो, परंतु हा झेल हातामधून खाली निसटला. या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. आडव्या बॅटने हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक एकामेकाकडे पाहतात. हा बॉल मात्र त्यांच्या हातामधून खाली निसटला आणि निसटल्यानंतर तिसऱ्या टप्प्याला हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि मिळाल्या 4 धावा. त्याचबरोबर आदरणीय विठ्ठलजी कदम साहेब यांच्या या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. आयोजक कमिटीच्या माध्यमातून मी विनंती करतो त्यांचा आदर सत्कार मान सन्मान आपण करून घ्यायचा आहे. नाटोशी गावचे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आज आपल्या संघासाठी त्यांचा सामना पाहण्यासाठी मैदानावरती आले होते. हा देखील चांगला फटका. या बॉल वरती देखील मिळतील 4 धावा. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 39च्या घरामध्ये. धीम्या गतीचा बॉल पुढे ठेवला होता. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे, धडक झाली. इथे कॉलिंग किती महत्वाचं आहे, कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे हे पाहायला मिळालं. इथे 4 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या, परंतु ही झेल पकडलेली हातामधून खाली निसटली आहे. ज्या वेळेस आपण चेंडूवरती चाललोय त्यावेळेस समोरून धावत आल्या क्षेत्ररक्षकाला आवाज देणं तितकाच गरजेचं आहे. ते कॉलिंग तितकं महत्वाचं आहे आणि खेळाडून देखील क्षेत्ररक्षण करत असताना अगदी लक्ष देऊन क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुढचं दार झाकलं गेलं आणि मागच्या दाराने चोरी नाही तर दरोडा पडला. यावेळेस मात्र महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर येतील, परंतु काय अफलातून फलंदाजी राहिली. एकदा जोरदार टाळ्या. 11 चेंडू फेस करत असताना 39 धावांची घणाघाती खेळी. अजून 6 चेंडू मैदानावरती होते. आपल्याला 50 पाहायला नक्कीच मिळाले असते, परंतु विकेट गमावून बसले.
चांगली बॅटिंग सुनील यांची आपल्याला पाहायला मिळाली. 43च्या घरामध्ये धावफलक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आपल्याला पाहायला मिळतील. संतोष बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये शेवटचं षटक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कट होतोय चेंडू. डावखोर आताच एक गोलंदाज. चांगली गोलंदाजी. महेश सर जुना बॉल असेल तर लगेच आपण मॅच चालू ठेवूया. ओहो चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सटीक यॉर्कर होता. बॅट फिरते की नाही फिरते तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं. ओहो आणखीन एक तेज आणि तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फलंदाजांच्या भावनेशी खेळत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय अगदी स्थिर 44च्या घरामध्ये. ओहो यावेळेस दांडी 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 गुल मधली काठी काढली आहे. काय गोलंदाजी. अक्षरशः पहिल्या चेंडू पासून फलंदाजाला अडकवून ठेवलं. त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या रे ठोकल्या. या बॉल वरती त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तिसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय त्याच फॉर्मची सध्या गरज होती आणि त्याच गोलंदाजीची त्याच टप्प्याची त्याच वेगाची आणि तितक्याच भन्नाट गोलंदाजीची गरज होती आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. संतोष पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती आतापर्यंत. फक्त आणि फक्त एकच धाव आले या षटकामधून. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा शेवटचा हा एक चेंडू. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल. ओहो अफलातून आणि लाजवाब गोलंदाजी. अप्रतिम 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 गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिली आहे. चेंडू टप्पा पडला रे पडला की वळण घेतलं. काटा बदलला. इन स्विंग डिलिव्हरी आणि दांडी गोल. पुन्हा एकदा मधली काठी काढली आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. जिथे मात्र सुरुवातीचे 2 गोलंदाज ज्यांच्या गोलंदाजीवरती कड्यातले कडे प्रहार होत होते तिसऱ्या गोलंदाजाने मात्र ते धावा थांबवल्या आणि धावफलकावरती धावा 44 आणि 45 धावांचं टार्गेट झाले सेट. 45 धावा मिळवाव्या लागतील जय हनुमान स्पोर्ट्स पाटीलवाडी संघाला. चेंडू असतील त्यांच्याकडे 18.
लगेच फील्ड आपण सेट करा. शुभम आणि आलोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यांची फलंदाजी अगदी भन्नाट राहिली. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुनील आपल्याला पाहायला मिळतील पॉवर प्लेच्या P1 पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल गोलवा टप्प्याचा, धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. उलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील दूरवरून धावतील, परंतु चेंडू हाती सापडणार नाहीये. भरपूर लांब होता हा बॉल, गेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. कमी गतीचा बॉल, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सीमारेषेच्या पार, चौकार. लगातारचा हा दुसरा. ज्या पद्धतीची सुनील यांची खेळी आपल्याला पाहायला मिळत होती, त्याच पद्धतीची खेळी शुभमची आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. कमी गतीचा बॉल, आता क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिडला. डेंजर एंडला आहे फलंदाज शुभम. इथे मात्र एक चोरीची धाव अगदी वेगाने पूर्ण केली गेली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वेगाने ही धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 9च्या घरामध्ये. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. आलोक पाठीमागे गेले. कमी गतीचा हा बॉल, गती परिवर्तन केलं, बदल केला गोलंदाजाने. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी. ओहो, यावेळेस लोअर फुल टॉस डायरेक्ट यस्टन वरती जाऊन आदळतोय हा बॉल. मधली काठी काढली आहे. शेवटच्या बॉल वरती का होईना, परंतु एक सलामीवीर मैदानाच्या बाहेर पाठवला. आलोकला इथे मैदानाच्या बाहेर पाठवलं जाते आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय.
विवेक ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल वेग फार होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. इथे मात्र हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जातील. कॅच ड्रॉप होते परंतु चांगला प्रयत्न. ओहो, गोलवर टप्प्याचा बॉल यष्टी उद्ध्वस्त केली जाते. त्रिफळाची फलंदाज. काय गोलंदाजी आहे. युवा गोलंदाज, युवा खेळाडू, यंग टॅलेंट संघामधून खेळत असताना संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे विवेकची. शुभम पास झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन दाखल होत आहेत. नितीन नवीन फलंदाज. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला चांगला स्टॉप मिळवून दिला. चांगला प्रयत्न विवेकचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी संघाकडून संधी मिळत असताना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक दूरवरून धावत आलेत. तिथे उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परंतु जाईल डी झोन मध्ये. गोशांगी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल. पाच चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे. चुकी झाल्यानंतर हा बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणि चौकार. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16. सचिन ओव्हर नंबर 3 मध्ये. 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. कोलटप्प्याचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
इथे मात्र हा चेंडू बॅटला लागल्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. यष्टीचित होतोय खेळाडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठलादेवी पाळशी संघाचा फलंदाजी जेवढी चांगली आहे तेवढाच चांगला बॉलिंग अटॅक देखील आपल्याला पाहायला मिळतो. खुलटप्याचा बॉल शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावा जास्त मिळणार नाहीत. मिळते एक सिंगल. 3 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आहे बाकी. चांगला स्ट्रोक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. निर्धाव चेंडूची समाप्ती. उर्वरित एका चेंडूचा खेळ आहे बाकी. शेवटचा बॉल तो देखील निर्धाव. सामन्याची होते समाप्ती आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवते विठ्ठलादेवी पाळशी संघ. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. तुमचा खेळ देखील अप्रतिम होता. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पाटीलवाडी संघ. त्याचबरोबर आदरणीय प्रतापदादा शेलार महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून खो खोचे अनेक खेळाडू तयार केले जातात आणि खो खो खेळाचा भला मोठा अनुभव घेऊन ते नेहमी नवोदित खेळाडूंना सपोर्ट करत असतात. असे आपले प्रताप दादा, त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम दादा, आपलं सहर्ष असं स्वागत आहे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. तर जयवीर मोडकवाडी विपक्ष विठ्ठलादेवी पाळशी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर सुनील. 39 धावांची तुफानी खेळी ज्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली ते सुनील राहिलेत या सामन्याचे हिरो, सामनावीर. प्रवीण दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते देऊयात आपण सामनावीराचा पुरस्कार. सुनील यांना आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी खेळी 39 धावांची तुफानी खेळी ज्यांची आपल्याला पाहायला मिळाली.
चला टीम पाळशी संघनायक आपण पाठवा. प्रदीप दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात या सामन्याचा टॉस. छापा आहे कॉल पाळशी संघाचा आणि काटा आलाय. मडकवाडी संघ नाणेपैकी जिंकलाय. काय निर्णय असेल तर लगेच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी जाताना पाहायला भेटलाय ते पाळशी संघ. एक संपूर्ण पाहायला गेलं तर लाईनअप करून खेळपट्टीच्या आत मात्र जाताना पाहायला मिळतंय. संपूर्ण संघ विवेक आहे, सुरेश, अमोल, सुनील, योगेश, पंकज, सचिन ही संपूर्ण टीम आपल्या खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर सलामीची जोडी मोडकवाडी संघ लगेच खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायची आहे. येस, मॅचला सुरुवात मात्र होताना पाहायला होते. 3 षटकांची मॅच, सलामीची जोडी. एका बाजूला आपल्याला अतुल पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला गणेश. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. विटला देवी पाळशी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल
पहिल्याच बॉल वरती चौकार येताना पाहायला मिळते. अतुल मोडक फायरिंग करत असताना काउंटर अटॅक पहिल्याच बॉल पासून 400चा स्ट्राईक रेट पहिल्या क्रमांकाच्या चेंडू पासून येताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा येत आहेत 4 धावांनी धावसंख्येमध्ये एक वेगळं समीकरण निर्माण केले विठ्ठलदेवी पारशी या संघाला. अतुल आणि गणेशची जोडी या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला पाहिजे. पुन्हा एकदा यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलची सांगता अतिरिक्त धाव पंचांकडून दोन्ही हात समांतर रेषेत आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जातोय. अतिरिक्त धाबीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. यावेळेस पास स्क्वेअर कट घेण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे सुरेश वेगवान गतीने धावतोय परंतु चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. ऑफसाईडच्या दिशेला पॉवर प्लेचं षटक आहे आणि यावेळेस मात्र पॉवर प्ले केली जाते. 2 चेंडूंवरती पाहायला गेलं तर 9 धावा, 400चा स्ट्राईक रेट आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर 2 चौकारानंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग मात्र सुरू आहे मोडकवाडी या संघाची. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पंकज वेगवान गतीने फेकी करेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. कुठेतरी आपल्या संघासाठी 2 ते 3 धावा रोखल्या गेल्यात या चेंडूवरती परंतु धावसंख्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. आमचे साथी स्कोरर अजय एकावडे आमच्यासोबत जोडले गेलेत. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पूर्णपणे समीकरण बदलले. बायच्या स्वरूपातील धावसंख्येमध्ये बदल होतोय. यावेळेस पा चांगला स्ट्रोक परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. कलात्मक फटका आतापर्यंत अतुल पाहायला मिळत होता परंतु आता गणेश देखील पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील 4 धावांनी समीकरणात बदल होतोय. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला जातोय आणि त्या धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 15च्या घरामध्ये समीकरणात बदल होताना पाहायला मिळाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू शोधला जाईल की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली यावेळेस. एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकताना षटक समाप्त होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा शेवट या ठिकाणी होतोय. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर केला जातोय जयवीर मोडकवाडे या संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला विठ्ठलदेवी पाळशी या संघाकडून जो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जो येईल त्याला मात्र कमबॅक करणं महत्वाचं आहे. 5 ते 6 धावा या षटकामध्ये ठेवणं महत्वाचं आहे कारण की या षटकामध्ये 5 ते 6 धावा आल्या तर कुठेतरी पूर्ण मॅच फिरताना पाहायला मिळेल. नाही तर या षटकामध्ये देखील 10-15 धावा आल्या तर पुन्हा एकदा धावफलक उंचावताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा शेवट धावसंख्या 16. यावेळी चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली. 1 धाव मात्र या चेंडूवरती कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने 17 या आकड्यावरती. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळायला नाही. चेंडू खाली सुनील आहे. काच पकडली जाते. कोणती चुकी यावेळेस होणार नाही. अतुलला परतीचा प्रवास करावा लागेल. नवीन बॅटर मात्र अजय येताना पाहायला मिळते अतुलची जागा भरून काढण्यासाठी.
पुन्हा एकदा पहिल्याच बॉल वरती अमोलच्या हातामध्ये पकडला जातोय झेल. बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक होता पंकज, परंतु कॅच पकडला अमोलने. मौल्यवान झेल पकडलाय. विकेट आहे. येस, नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल. अजय बाद झालाय आणि फेअर कॅच आहे यावेळेस. पाहायला गेलं तर 1 इंच अगोदर झेल पकडला स्कर्टिंगच्या आणि त्यानंतर पाहायला गेलं तर नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. अभिजित मोडक बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. जिथे मात्र पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली होती या संघाची, जयवीर मोडकवाडे या संघाची, परंतु विवेक जसा गोलंदाजीसाठी आला तसा मात्र चांगलं समीकरण पाहायला मिळालंय. 3 चेंडूवरती पाहायला गेलं तर 2 विकेट प्राप्त झाले. हॅट्रिकची संधी आहे. पहिली हॅट्रिक प्राप्त करताना पाहिलं मिळेल का हे देखील पाहणं या मॅच दरम्यान आपण पाहू शकतो. विकेट मिळेल की चौकार षटकार की सिंगल डॉट काय असेल, शेवट महत्वपूर्ण होताना पाहायला मिळेल का. चेंडूला सोडून दिलं जाते. वाईट बॉल आहे. चेंडूला रीड केलं गेलं होतं आणि त्यानंतर आपल्या संघाला लीड करण्यासाठी अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. यावेळेस देखील मिस्टॅम्प झालाय. चेंडूच्या खाली अमोल आहे. झेल पकडले यशस्वीरित्या आणि पाहायला गेलं तर ओव्हर हॅट्रिक यावेळेस होताना पाहायला मिळते. हॅट्रिक, येस, पहिला वाईड होता आणि पहिली हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळते. वाल्मिकी पठार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या पर्वामध्ये वाईड नंतर विकेट, नक्कीच हॅट्रिक मात्र मिळवली. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून देखील बाकी. नवीन खेळाडू आता मात्र येताना पाहायला मिळेल. सागर आलाय नवीन फलंदाज. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फरकाई गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेत रूपांतर दुसरीमध्ये होणार नाही कारण की बॅकअप आहे. बॅकअप होण्याची शक्यता. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. यावेळेस स्क्वेअर कट चांगला. काय फटका. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. वॉट बॅटिंग. क्लासिकल स्ट्रोक. आणि नक्कीच पाहायला गेलं तर या 6 धावांनंतर आत्मविश्वास वाढला असेल. धावसंख्येला एक वेगळं रूप देण्याचं काम. 26 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती काउंटर अटॅक आणि त्यानंतर मात्र 5 बॉलवरती गोलंदाजावरती दडपण येताना पाहायला मिळेल का. अडचण निर्माण केली. अडथळा निर्माण झालाय. 5 चेंडू बाकी.
पुन्हा एकदा त्याच दिशेने तो चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे सुरेशच्या डोक्यावरून 6 धावा षटकार. 6 धावांनी समीकरणात होतोय बदल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर 600चा स्ट्राईक रेट. बॅटर मात्र चांगली बॅटिंग करत असताना गणेशने मात्र चांगला खेळ दाखवला यावेळेस. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड, स्लोअर वन, काहीतरी वेगळं समीकरण करावं लागेल अराउंड द विकेट. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट. सरळ बॅटने आतापर्यंत 12 धावा, उलटा बॅटने 4 धावा. 16 धावांची खेळी मागील 3 बॉल वरती. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली होती ती फक्त तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती, 36. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल की काय? चेंडू खाली अमोल आहे. चांगला स्ट्रोक पाहायला गेला तर खेळला गेलाय, परंतु तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. ही मात्र जम्याची बाजू बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे. गोलंदाजाला काहीतरी वेगळं समीकरण शोधावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेळाडूची वीकनेस शोधावी लागेल. वीक झोन कोणत्या पद्धतीने, कोणता चेंडू आहे तो मात्र चेंडू हाताळावा लागेल. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने चेंडू खाली येतोय सुरेश. वेगवान गतीने फेकी करण्याचा प्रयत्न. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 40. 5 चेंडूचा खेळ बाकी झाल्यानंतर आता मात्र 1 चेंडू बाकी असताना 5 चेंडू झालेत. 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी धावा. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येताना पाहायला मिळतील? धावसंख्या आतापर्यंत 40 या आकड्यावरती. 40+ पेक्षा जास्त धावाचं टार्गेट मात्र आपल्याला पाहायला मिळेल या संघाला भेटत असताना. विठ्ठलदेवी पाळशी या संघाला. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू अमोल आहे. कॅच पकडले गेले. अमोल हा आतापर्यंत 3 झेल पकडलेत. सुंदर असं झेल पकडला गेला अमोलच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्ट या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. विकेट, वाईट, षटकार, चौकार, कॅच आणि त्यानंतर पाहायला गेलं तर दुहेरी धावा देखील. एकेरी धाव. काय सुंदर समीकरण. 41 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 40 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळालेत. तर सलामीची जोडी लगेच पाठवायची आणि क्षेत्र